नमस्कार मैत्रिणी, गुड मॉर्निंग. माझ्या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर मी आंबट गोड अशी वांग्याची भाजी केलेली आहे, भरलेली वांग्याची भाजी, छान मस्त अशी. तर चला त्याची रेसिपी पाहूयात. त्यासाठी आधी पाणी घेतलेले आहे, पाण्यात 1 चमचा मीठ टाकलेले आहे, जेणेकरून आपण वांगी कट केल्यावर ती वांगी काळे पडणार नाहीत. साध्या पाण्यातसुद्धा वांगी काळे पडतात, त्यासाठी मीठ टाकूनच घ्या शक्यतो. मिठाच्या पाण्यात वांगी काळे पडत नाहीत. तर हे मध्यभागी ह्या प्रकारे कट करून घेऊयात, कारण आपल्याला भरलेली वांगी करायची. बघा, या प्रकारे 2दा कट मारला आणि चेक करायला विसरू नका, कारण आत आळे वगैरे असतात, पावसाळ्यात सांगता येत नाही. कोणतीही भाजी असू द्या, आधी चेक करूनच भाजी करा. हे जवळपास अर्धा पाव किलो वांगी आहे. अर्धा पावला 4 ते 5 वांगे एवढंच बसतात. फॅमिली छोटी असली की एवढी भाजी बस होते. तर सगळं वांगे कट करून झालेले आपली. आता त्यात भरण्यासाठी जो मसाला असतो ते तयारी करूयात. हे शेंगदाण्याची कूट आहे, शेंगदाणे भाजून मिक्सर करून घ्या. जवळपास 3 ते 4 चमचे शेंगदाण्याची कूट घेतलेलं आहे. आणि काळे तीळ, कारेळ गावाकडं म्हणतात, काळे तीळ महाराष्ट्रात म्हणतात शक्यतो, त्याची पेस्ट घेतलेलं. पेस्ट म्हणजेच ते भाजून मिक्सर करून घेतलेलं आहे. त्याची 2 चमचे. त्याचे खूप फायदे आहेत हाडांसाठी, मणकेसाठी, कमरेसाठी वगैरे. आणि ज्यांना बद्धकोष्ठ आहे त्यांचा तरी 1 नंबर हा उपाय, त्यांच्यासाठी रोज खाल्लं तर कमी होऊन जाईल. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, हळद घेतलेलं आहे. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला सांगायलासुद्धा विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, आणि लाईक करा, शेअर करा. हे मी चिंच आधीच भिजू घातलेले आणि काळे तिखट टाकलेलं आहे. आणि भरपूर पाणी टाकायचं नाही. चिंचाचं जो पाणी आहे, जवळपास 2 चमचे तरी चिंचाचं पाणी टाका. एकदम पातळ करायचं नाही आपल्याला, थोडासा कोरडा कोरडा ठेवून द्यायचं आहे. बघा, ह्या प्रकारे. पूर्ण सुका म्हटलं तरी आपल्याला भाजी टाकताना ते सुका पूर्ण कूट जो आहे तो बाहेर पडतो, त्यासाठी थोडासा ह्यात पाणी टाकूनच मिक्स करून घ्या. आणि एका साईडला आपल्याला गॅस चालू करायचा आहे. कढई ठेवले, त्यात तेल 2 चमचे 3 चमचे जेवढं तुम्ही वापरता तेवढं तेल टाका. 2 चमच्यात मस्त अशी भाजी होते. म्हणजे छोटे जे पळी असते आपली त्यात जिरे मोहरी टाकलेले. तेल आपली गरम झाली, छान जिरे मोहरी नाचत आहेत. आता मी हे बारीक कापलेले कांदे घेतलेले, जवळपास मीडियम आकाराचे 2 घेतलेले आहे. त्याला छान भाजू द्या. आणि हे अद्रक लसूण पेस्ट आहे. अद्रक लसूण पेस्टसुद्धा व्यवस्थित कांद्यात मिक्स करून घ्या. मस्त अशी इकडे गॅस जो आहे आपली कढईची गॅस भाजी करतो ती बारीक ठेवूयात. आणि एका साईडला आपल्याला जे मसाला केलेला आहे ते मसाला तयार करूयात. ह्यात लाल मिरची पावडर टाकायचं आहे, आणि हे सब्जी मसाला टाकलेला आहे. लाल मिरची पावडर हे त्याच्यानी कलर येतो, आणि काळे तिखट आहे तो टेस्ट वाढतो, त्याच्यानी टेस्ट चांगली लागते. आणि हे जो मसाला आहे त्याची आपली तयार केलेली आहे ती ह्याच्यात भरायची व्यवस्थित. बरं, एकदम मस्त अशी भरायची. जेवढी वांगी आपली तेवढं पूर्ण कुट भरायची. एकदम 1 नंबर लागतो भाजी. साहेब आमचे वांगी असे कधी खात नाहीत, असं केले की 1 नंबर आवडीने खातात. तेल सुटतं, कांद्याला तेल सुटलेले, कांदा भाजलेले. आता त्यात ना आपण वांगीत भरून कूट सगळं पूर्ण व्यवस्थित भरून एक टाकून द्या तेलात. जो आपण कांद्यात लाल मिरची पावडर टाकलेली त्याच्याने 1 नंबर कलर येतो, आणि काळे तिखट आहे त्याच्याने टेस्ट वाढतो. पूर्ण वांगी भरून घ्यायची आणि एक टाकूयात आपण तेलात. चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करायला विसरू नका.
व्हिडिओ बघता आणि विसरून जाता लाईक आणि कमेंट करायचं. प्लीज लाईक पण करा आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका. ह्याला थोडंसं 1-5 मिनिट आपण तेलात भाजून घेऊयात. तेलात भाजलं. आता ह्यात थोडंसा बघा वर खाली करून घ्या, जेणेकरून आपली वांगी तेलात केलेलं भाजी कोणत्याही असंच छान लागत असते. आता ह्यात आपण जो चिंच भिजवून ठेवला होता वाटीत, त्याची पूर्ण चिंच पिळून घ्या. जेवढी पाणी होते तेवढं सगळं पाणी टाकलेलं आहे. एक नंबर भाजी होते, आंबट गोड असं नक्की ट्राय करा. टोमॅटोपेक्षा चिंचेत टाकलेली भाजीत छान लागतो. भाजीत टाकलेलं चिंच छान लागतो. आता जे आपण कूट केला होता त्यात राहिलेले कूट आहे, त्यात थोडंसं पाणी टाकून कूट टाकलेलं आहे. आणि हे गूळ टाकायचे. गूळ टाकायला विसरू नका, गुळामुळे टेस्ट वाढतो भाजीची. आता ह्याला वाफायला ठेवूयात 10 मिनटं मीडियम गॅसवर. बघा भाजी शिजते ना. त्यात आता अर्धी वांगी आपली शिजलेली आहे. एक नंबर लागते. नक्की ट्राय करा. प्लीज लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. मेहनत खूप लागतो ह्यासाठी. आणि बारीक कट केलेला कोथिंबीर टाकले. हे व्हिडिओ बघायला तुम्हाला 5 मिनिट लागतो, पण आम्हाला व्हिडिओ मोबाईल ठेवा करा, व्हिडिओ एडिटिंग करा, खूप वेळ लागतो. जवळपास 2 ते 2.5 तास जातात. म्हणून लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. बघ वांगी आपली मस्त तयार झालेली आहे. छान दिसते ना. तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. प्लीज कमेंट लाईक करायला विसरू नका. बघा या चमचमीत असं मस्त भाजी तयार झालेली आहे ना. तर या जेवायला नेक्स्ट रेसिपीला भेटूयात परत. बाय.